नमस्कार मंडळी. हिंदू धर्मानुसार अक्षय तृतीयेचा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फल देते. बघा, अक्षय तृतीया हा दिवस 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. पण 2026ची अक्षय तृतीया खास आहे कारण या दिवशी ग्रहांचा दुर्मिळ राजयोग तयार होत आहे. या राजयोगाचा सर्वात जास्त फायदा या 5 राशींना होणार आहे, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. जसे की करिअरमध्ये नवीन संधी, व्यवसायामध्ये प्रगती आणि पैशांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. तर या 5 राशी कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. पंचांगानुसार 2026मध्ये अक्षय तृतीया 19 एप्रिल रविवारी येत आहे आणि या दिवशी एक अतिशय दुर्मिळ ग्रहयोग तयार होत आहे. चंद्र वृषभ राशीत असल्यामुळे गौरी योग तयार होईल, तर शुक्राच्या प्रवेशामुळे मालव्य राजयोग निर्माण होणार आहे. याशिवाय निजभंग, कालनिधी आणि वासी योग सारखे अनेक शुभ योग तयार होत आहेत, ज्यामुळे हा दिवस आणखीन खास बनणार आहे. या शक्तिशाली राजयोगांचा फायदा या 5 राशींना विशेष मिळणार आहे आणि त्यांच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल होऊ शकतात. तर नंबर 1 ला आहे मेष राशी. तर बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ संकेत आहेत. या काळात तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढणार आहे. समाजात मान सन्मानही वाढू शकतो आणि व्यवसाय करणाऱ्यासाठी हा काळ खूप फायदेशीर ठरणार आहे आणि कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्यात मोठा लाभ देऊ शकते. विशेषतः सोने किंवा तांबे खरेदी करणे खूप शुभ ठरेल. त्यानंतर दुसरी राशी आहे वृषभ राशी. अक्षय तृतीयेच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी मालव्य राजयोग आणि गौरी योगाचा प्रभाव तुमच्यावर राहणार आहे, ज्यामुळे तुमचं कौटुंबिक जीवन आनंदी आणि सुखद राहील. विवाहयोग्य व्यक्तींना चांगले प्रस्ताव येऊ शकतात आणि प्रेमसंबंधही मजबूत होतील. घरात ऐशोआराम वाढेल आणि वाहन मिळण्याचीही शक्यता आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने किंवा चांदीत गुंतवणूक करणं तुमच्यासाठी खूप शुभ ठरेल. त्यानंतर आहे तिसरी राशी सिंह राशी. अक्षय तृतीयेच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांसाठी मोठी खुशखबर आहे. या काळात तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते आणि तुम्हाला राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात यश मिळू शकतं. सूर्याच्या प्रभावामुळे तुमचा मान सन्मान वाढेल आणि प्रतिष्ठा देखील वाढणार आहे आणि आर्थिक लाभाचीही शक्यता आहे. वडिलांकडून तुम्हाला काही फायदा मिळू शकतो आणि अविवाहित लोकांसाठी लग्नाचे योगही तयार होत आहेत. धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग आहे आणि दानधर्म केल्याने खूप पुण्य लाभणार आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी तांबे खरेदी करणं तुमच्यासाठी खूप शुभ ठरेल. त्यानंतर चौथी राशी आहे तुला राशी. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुला राशीच्या लोकांसाठी अनपेक्षित लाभाचे योग आहेत. या काळात तुम्हाला अचानक काही चांगल्या संधी मिळू शकतात आणि लांबच्या प्रवासाचाही योग तयार होत आहे. घरात शुभ प्रसंगाची चर्चा होईल आणि कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. पैसा खर्च होईल पण मन आनंदी राहील आणि तुमची एखादी जुनी इच्छा देखील पूर्ण होऊ शकते. तुम्हाला भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे आणि धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधीही मिळेल. अक्षय तृतीयेच्या दिवशी फक्त गरजेच्या वस्तू खरेदी करा, अनावश्यक खर्च टाळा. आणि आता 5वी राशी आहे वृश्चिक राशी. अक्षय तृतीयेच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप शुभ संकेत आहेत. या काळात तुमचं कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि ऐश्वर्य वाढण्याची शक्यता आहे. शुक्र आणि चंद्राच्या प्रभावामुळे वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल आणि जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. भागीदाराच्या कामातून तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो आणि भौतिक सुखसोयीमध्येही वाढ होईल. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील आणि जीवनात सकारात्मक बदल दिसतील. तर मंडळी, यामध्ये तुमची राशी कोणती आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.